मोरल जे वाढलंय तुम्ही हाऊस मध्ये असं बोलल्यानंच वाढलंय. मी आता डायरेक्ट बोलतो तुम्हाला, तुम्ही कायदाच पाळत नाही राव. काय तो आम्हाला जाऊ देत नाही. नाही संविधानिक पदावर असलेल्या माणसाला हे बोलायचं असतंय का? चुकीचं आबासाहेब हे. हा हा पण नाही ती सुलभ करा, त्याला परवानग्या कमी करा, हे ठीक आहे ना. पण तुम्ही म्हणताय महाराजांच्या पुतळ्याला परवानगी घ्यायची काय गरज आहे? लोकांनी तेच धरलं ना मला. पंधरा पुतळे बसलेत माड्या म्हणजे नाही नाही आता जे माडा ऐका आता फक्त माडाच मतदारसंघात बोलू. माडा मतदारसंघात अनाधिकृत ह्या महिन्यात 2 महिन्यात जेवढे पुतळे बसले तिथे गुन्हे दाखल करणार आहात का? आपण ती भूमिका घेणार आहात का? तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये मी फक्त महाराजांचंच बोललेलं नाही. नाही तुम्ही बोलला की बाबासाहेबांचं असं ते बोललाय, आम्ही ते बोलत नाही. ते सगळे महापुरुष सगळे आमच्यासाठी हे आहेत आणि आमची भूमिका काय आहे? महापुरुषाचे नाव घ्यायचे महाराज काय चालू परवानगीला लागली. आमची त्याच्यामध्ये भावना ही होती की 3 वर्ष लागली परवानगीला. जे आमचं भूमिका होती की तुम्ही आम्हाला 1 महिन्यात परवानगी. खोडसाळपणा कशासाठी करते? मग आता हे लोक खोडसाळपणानं त्याच मंदिरापाशी तिथं आजूबाजूला जर ग्रामपंचायती जागा आहे तिथं बसवा ना हो आम्हाला. काय अडचण आहे? बीडवर नाही तिथली का मेले ती का काय म्हणणं आहे का? आम्ही ह्या लोकांशी बसलोय, आम्ही ह्या लोकांबरोबर मार्ग काढतोय. आम्हाला फक्त काय म्हणलं की बाबा आपण गरीब माणसं आहे, आपण ह्याच्यामध्ये कुठलीही एकमेकाला हे न वाढवता आता ह्याच्यातनं जे ताण तयार झालाय तो ताण आपण निवडू की गाव एकमेकाला एकदम चांगलं गाव आहे आणि आपण ह्या गावाला त्या ठिकाणी सगळेजण मिळून साथ देऊ. पुन्हा पुन्हा गोविंदाने हे सगळं गाव एकत्र करू. नाही करू, आम्ही काय म्हणत नाही. काय अडचण आहे का म्हणून? नाही आमच्या लोकांनी कधी तिथं ऐका ना, तुम्ही तिथं माहिती घ्या. आमच्या ह्या महाराज मंडळींनी तिथं गावकऱ्याला कुणाला कधी कधी त्रास दिला आहे का काय? नाही, ऐका. आणि ज्यांनी बसवलाय त्याला काय करू, आम्ही वर्गणी देतो. त्याचं 1-2 एकर रान तिथं तुम्ही घ्या. आपण छत्रपतींची शिवसृष्टी तिथं उभा करू ना. बसवू ना हाय तो रस्त्या बसवण्यापेक्षा. आम्ही तुम्ही काळजी करू नका. आम्ही सगळ्याशी चर्चा करतोय, मार्ग काढतोय. आपण फक्त थोडा वेळ द्या आम्हाला. कारण काय झालंय मॉब सायकोलॉजी आहे. आम्हाला ह्या सगळ्याशी त्या आवारे कसा आला मग तिथं? आवारे कसा आला मग फटाके वाजवताय, जाळपोळ करताय. फटाके 200 माणसं तिकडे, आमची 1000 माणसं राजे आहेत. पाटील तिथं हार घालतायत. आणि आम्ही काय पाकिस्तानात राहतोय, आम्हाला तिथं तुम्ही येऊ देत नाही. कपडे करून महाराजी भाषा हा? करून आता काय बोलला सांगा विचारा त्यांना. तुम्ही आवारे आमदार साहेब तुमचा मित्र आवारे पाटील म्हणतोय की लक्ष्मण हाकेची कपडे काढून. आम्हाला माहिती आहे की राव, आम्हाला सगळं माहिती आहे. तुम्ही आंतरवलीपर्यंत जाता येता माझ्या समोरनं गेला, तुम्ही गाडीला ब्रेक लावला नाही. आमदार साहेब वडी गोद्रीमध्ये तुम्ही गाडीला ब्रेक नाही लावला. पलीकडे जरांगे पाटाला जाऊन भेटून आला तुम्ही का हो? आम्ही काय माणसं नाही का? मी बघितलं ना. तुम्ही माझ्या समोरनं गेला, माझं आंदोलन तिथं चालू आहे, तुम्ही नाही बरं लावला गाडीला ब्रेक आमच्या. तुमची मला माहिती आहे सगळं. 15 पुतळे कसे बसले आम्हाला माहिती आहे ना. मंत्रालयाच्या समोरची नाही बात करत मी, वडी गोद्री मधली बात करतोय. आंदोलनाला, पाटलांच्या आंदोलनाला तुम्ही गेला, माझ्या आंदोलनासमोरून तुम्ही गाडीला ब्रेक लावला का? हो, मग माझ्या आंदोलनासमोरून गेला ना तुम्ही. काय माहित नाही राव, हजारोंचा समुदाय तिथं आहे. काय आमदार साहेब ते जाऊ दे विषय. आमच्या लोकांची काय चूक आहे तेवढी सांगा. अंजनगावची काय चूक आहे? लोकांनी काय मत दिली नाही का? याची काळजी घेतो आम्ही, मार्ग काढू. तुम्ही फक्त थोडं आम्हाला वेळ द्या, आम्ही काढतोय. सगळ्यांशी बसतोय. आता मी सकाळपासून 10-15 मीटिंग